एक महिला के साथ कुछ ऐसा हुआ जिसे सुनकर हमारे होश उड़ जाएंगे। एक मां ने अपने बच्चे के लिए दिखाई तत्परता के कारण ही आज उसका बच्चा सही सलामत उसके पास है। तो चलिए हम आपको इस मामले से रूबरू कराते हैं। आंबेडकर चौक बाबूपेट निवासी मंजूषा रत्नभूष मेश्राम नामक महिला के बच्चे ने खेलते खेलते अचानक एक डिब्बी मुंह में डाल दी जो उसके गले में जा फंसी। महिला अपने बच्चे को लेकर तुरंत मुंदड़ा हॉस्पिटल पहुंची, जहां जरा सी भी देरी न करते हुए डॉक्टर मनीष मुंदड़ा ने बच्चे की जांच की और बच्चे के गले में से डिब्बी निकालने में वे सफल रहे। बच्चा अब सही सलामत है। मां की तत्परता और डॉक्टर मुंदड़ा की कोशिश से बच्चे की जान बाल बाल बची और एक बड़ी अनहोनी टली। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में जानकारी देते हुए डॉक्टर मनीष मुंदड़ा ने क्या आह्वान किया। मित्रों, आज एका 8 महिन्याच्या बाळाने आपल्या तोंडामध्ये एवढी मोठी प्लास्टिकची डबी टाकली आणि ती डबी त्या बाळाच्या नकळत जाऊन घशामध्ये श्वासनलिकेच्या बिलकुल वर जाऊन अडकून बसली। बाळाचं नशीब चांगलं होतं, त्यामुळे त्याचा श्वास बंद पडला नाही आणि ते बाळ दवाखान्यापर्यंत येऊ शकलो। मी ते डबी काढू शकलो आणि बाळ आता सुखरूप आहे। पण प्रत्येक वेळेस प्रत्येक बाळ इतकं नशिबवान राहील असं होत नाही। कधी कधी ही अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू जर घशात अडकल्या आणि बाळाचा श्वासोश्वास बंद पडला तर ही घटना दुर्घटना बनायला काही वेळ लागणार नाही। त्यामुळे मी सगळ्यांना एवढंच आवाहन करतो की लहान बाळ ज्या घरात असेल तिथे अशा गोष्टी ज्या तोंडात जाऊन अडकू शकतात त्या बाळाच्या हातापासून दूर ठेवाव्या। तसेच शेंगदाणे, दाणे, बदाम, काजू असे पदार्थ द्यायचे असतील तर त्याचा बारीक चुरा करून दुधात टाकून द्यावे। अख्खे काजू, बदाम, शेंगदाणे तोंडात टाकून त्याचा तुकडा एखाद वेळेस घशातून जर श्वासनलिकेत अडकला तर त्या बाळाला सुद्धा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात। हेच एक आवाहन सगळ्यांना करायचं आहे। तो वहीं सुनते हैं महिला ने अपनी आप बीती में क्या कहा। मंजूषा रत्नघोष मेश्राम आहे। मी आंबेडकर चौक बाबूपेठला राहते। मी बाळाला चेअरवर धरून बसले होते। तो उभा झाला चेअरवर आणि चेअरच्या समोरच खिडकी होती आणि खिडकीवर डबी ठेवलेली होती। तो खेळायचा प्रयत्न केला त्या डबीला आणि हातात पकडल्यानंतर तो तोंडात टाकला। माझं लक्ष होतं त्याला तोंडात टाकताना, तर मी तोंडात गेल्यानंतर बोटाने काढण्याचा प्रयत्न केला। तो माझ्या बोटाच्या वरती याच्या ऐवजी तो बोटाच्या बाहेर गेलं आणि तो गिळल्यासारखा केला। त्याच्यामुळे ते आणखीन खाली गडाकडे गेलं आणि त्याच्यामुळे मला खूप घाबरट वाटलं आणि माझं नशीब चांगलं की घराजवळ मुलगा राहतो आणि घरी गाडी पण होती। मी लगेच गाडी काढली आणि मग डॉक्टर मनीष मुंदड़ा सरांकडे धाव घेतला आणि सरांनी लगेच चेक करून त्यांनी माझ्या बाळाचा गळ्यातली डब्बी लगेच काढली। मी परत एकदा डॉक्टर मनीष मुंदड़ा सरांचा खूप धन्यवाद करते, आभार मानते। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।